धुळे जिल्ह्यातील डोंबिवली येथे एक धक्कादायक सायबर फसवणुकीची घटना समोर आली आहे। एका महिलेला अचानक एक मेसेज येतो, गॅस बिल भरलं नाही तर तुमचं कनेक्शन तात्काळ बंद केलं जाईल। जागतिक घडामोडींमुळे विशेषतः अमेरिका इराण तणाव यामुळे गॅस पुरवठ्याबद्दल भीती निर्माण झाली होती। या भीतीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगाराने तिला घाबरवलं। महिलेने घाईघाई दिलेल्या लिंकवर क्लिक केलं आणि आपली बँक माहिती भरली। काही क्षणातच तिच्या खात्यातून तब्बल 3 लाख रुपये गायब झाले। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिने रामनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली। अनोळखी लिंक, धमकीचे मेसेज आणि तातडीची भावना निर्माण करणाऱ्या कॉल्स पासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे। लक्षात ठेवा, जागरूकता हाच सर्वात मोठा बचाव आहे। ही घटना केवळ एक उदाहरण नाही, तर वाढत्या सायबर गुन्ह्यांचा इशारा आहे। अशाच घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र। महागॅसच्या संदर्भाने सायबर क्राईम झालेले आहेत, 2 गुन्हे असे दाखल झालेले आहेत। सदरचं तुमचं बिल भरलेलं नाही, त्यासाठी आमची टीम येऊन बंद करेल वगैरे। तर त्यांनी तक्रारदारांनी सांगितलं की बाबा आम्ही तर बिल भरलेलं आहे। तर ते म्हणत होते की आमचं बिल तुमचं बिल भरलं आहे, पण आम्हाला ते दिसत नाही आहे। तक्रारदार यांनी पुढची प्रत्येक गोष्ट ओके करत गेले आणि ते स्वतःचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे दोन्ही पण नंबरचा यूज वगैरे केला वगैरे। आणि त्यानंतर थोड्या वेळामध्ये त्यांच्या अकाउंटमधले एका तक्रारदाराच्या अकाउंटमधील 3 लाख रुपये आणि दुसऱ्या तक्रारदारांच्या अकाउंटमधील 1 लाख रुपये, 1,05,000 रुपये असं सायबर क्राईम झालेलं आहे।